शाळेमध्ये आल्यानंतर विलेसेशनचा दिवस असतो त्या ठिकाणी सगळीकडे सकाळचं अतिशय सुंदर शाळा तिथे शाळेला बरं वाटतं. ऑफिसमध्ये जातात, मुख्याध्यापकाच्या खोलीत जातात. मुख्याध्यापकाच्या खोलीत गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळं दप्तर वगैरे पाहिलं जातं, सकाळचं व्यवस्थित असतं. आणि शाळेमध्ये आता मला वर्ग मध्ये जाऊन तपासत आहे. विद्यार्थ्यांचं मूल्यांकन आहे. इकडे लक्ष दे, इकडे विद्यार्थी समोर लक्ष, इकडे लक्ष दे. आणि इयत्ता 4थीच्या वर्गात जातात आहे. 4थीच्या वर्गात गेल्यानंतर त्या ठिकाणी काय असतं, गुरुजीने अगोदरच सांगून ठेवलेलं असतं, साहेबांनी काय जरी म्हटलं तरी हो म्हणायचं. काय म्हणायचं? हो. साहेब वर्गात गेले आणि त्या ठिकाणी धड्यावर व्यवस्थित विचार होता, विलांब होता. त्या ठिकाणी धड्याचं नाव वगैरे घातलं होतं. धड्याचं नाव होतं सीता संयमवर. काय होतं? सीता संयमवर. साहेब आले आणि इकडे तिकडे पाहिलं, सगळं व्यवस्थित वाटलं. बघा मुलांनो, इकडे ते साहेब काय म्हणाले, मुलांनो ग्रपात गेलेला. मुलं काय म्हणले, काय म्हणले मुलं? मुलं म्हणले हो, कारण गुरुजीने अगोदरच सांगून ठेवलं असतं, काय जरी म्हणलं तरी हो म्हणायचं. मुलं गेलेला हो. वेळेवर अभ्यास करते का? हो. मग साहेब म्हणले हा धडा समजला का? मुलं काय म्हणले? हो. बाप म्हणले प्रश्न विचारू का? मुलं काय म्हणले? अरे साहेब म्हणले, त्या वर्गात तुम्हाला साहेब म्हणले उठून हा मुलाला प्रश्न विचारला. धड्याचं नाव होतं सीता संयमवर. सांगले हो ना, बाण कोणी मोडला? प्रश्न काय विचारला? बाण कोणी मोडला? मुलगा घाबरत घाबरत उठला. आई शपथ सांगतो साहेब मी नाही मोडला. मुलगा काय म्हणला? आई शपथ सांगतो साहेब मी नाही मोडला. दुसऱ्याला कोणी तर मोडला असेल. साहेबांनी कपाळावर बसेल म्हटलं, काय चाललंय म्हणले. गाव गुरुजी म्हणले तुम्ही धडा शिकवला का? हा शिकवले म्हणले. मी एक साधा प्रश्न विचारला म्हणले, बाण कोणी मोडला? मुलगा सरळ म्हणतो आई शपथ सांगतो साहेब मी नाही मोडला. गुरुजी काय म्हणले, अहो साहेब तो 1 नंबरचा हुशार विद्यार्थी आहे, तो असलं कृत्य करणार नाही. दुसऱ्याने कोणीतरी बोलला असेल चौकशी करून सांगतो असं कोण म्हणाले? गुरुजी. साहेब आणखीन रागाला गेले आणि त्या ठिकाणी साहेब रागाला गेले आणि मुख्याध्यापकाकडे आले. काय तुमचं लक्ष आहे का नाही म्हणते साहेब? काय झालं? मी या वर्गात गेलो, एक साधा प्रश्न विचारला, बाल कोणी मोडला? विद्यार्थी म्हणतो आई शपथ सांगतो नाही मी मोडला. शिक्षक म्हणतात 1 नंबरचा हुशार विद्यार्थी आहे, आपलं कृत्य करणार नाही. काय चाललंय काय म्हणते? मुख्याध्यापक म्हणजे होकार नाही. ते शिक्षक आता सिनियर आहेत, लिडर आहेत. ते ज्या अर्थी सांगतात ते अगदी बरोबर आहे. मी पण काय करतो, चौकशी करतो आणि तुम्हाला सांगतो. इकडे लक्ष. साहेबाला पण आला राग. साहेब गेले, आता बघतोच म्हणले यांना. ऑफिसमध्ये गेले, ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी काय केलं, एक पत्र दिलं. शिक्षण मंत्र्यानं पत्र दिलं. काय पत्र दिलं? या शाळेमध्ये शिक्षण गेलं असताना आपण घेतलं.
शिक्षण मंत्र्यांनी त्या ठिकाणी पत्र यांना पाठवलं. त्या पत्रामध्ये असं होतं, हे पहा बाण कोणी का मिळेना, सरकारी तिजोरीतून पैसे काढा आणि मिळून आणा. लक्षात झाले का नाही? काय बाण खरं कोणी मिळला? सीता स्वयंवर घेण्याचं नाव आहे. बाण कोणी मिळला? बघ रामाने मिळला. साधा प्रश्न आहे. म्हणजे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. अरे साहेब फोटो जवळ नका ते आतमध्ये अजून मिक्सर आहे. पंढरपूरमध्ये कोणता देव आहे? पांडुरंग. कोणता? पांडुरंग. विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे सुंदर. आणि महाराष्ट्रातलं तीर्थक्षेत्र आहे. बरोबर आहे. या पांडुरंगाची दरवर्षी यात्रा आषाढी यात्रा असते. बरोबर. वेगवेगळ्या ठिकाणाहून या यात्रेला निघतात. जर समोरच्या विद्यार्थ्यांना थोडंसं लक्ष द्या. थोडं पुढं एक छोटीशी गोष्ट आहे. आतापर्यंत तुम्ही संत रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर ऐकलाय. तुम्हाला माहीत नसणाऱ्या एका भक्ताची माहिती सांगणार आहे. भक्त कोण आहे? तर भक्त कुर्मदास. पैठण गावामध्ये कुर्मदास व त्याची आई झोपडीत राहत होते. कुर्मदास जन्माने पांगळा. त्यांना गुडघ्यापासून पाय नाही आहेत, कोपऱ्यापासून हात नाही आहेत. याचं दुःख वडिलांना पावलं नाही आणि म्हणून वडील हा लहान असतानाच वैकुंठवासी झाले. आता राहिले कुर्मदास व त्याची आई. कुर्मदास हा पांडुरंगाचा निश्चित भक्त होता. सतत तोंडामध्ये नामस्मरण. विठ्ठला विठ्ठला. देवावर त्याची प्रचंड गाढ श्रद्धा भक्ती होती. गावात कीर्तन सुरू झालं की यांना काही सुटायचं नाही. आईच्या मागे हट्ट करून हा कीर्तनाला जायचा. याला पाठीवर घ्यायचं. आईनं त्या कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडायचं. ते रोज चाललेलं. आता त्याचं वय झालं होतं 22 वर्षाचं. आता हा लहान नव्हता. आता मात्र त्याला घेऊन झालं. आईला थोडं जड चाललं. म्हणून एकदा आई वैतागली आणि आई म्हणाली, आता तू काही लहान आहेस का? 22 वर्षाचा झालाय. तुला जाता येत नाही, तुला नेता येत नाही, तू बसून राहा घरी. यावर तो म्हणाला, आई मला शेवटचं सोड. यानंतर मी तुला नाही म्हणणार. मला कीर्तनाला सोड असं नाही म्हणणार. आणि पाहतो तर काय, गावामध्ये एकनाथांचे पणसोबा भानुदास महाराज यांचं कीर्तन होतं. पैठणवरून निघालेली ही स्वारी त्यांच्या गावामध्ये त्याला हट्ट धरला की आई तेवढ्या वेळ सोड मला फक्त. आई वैतागली. त्याला उचललं, पाठीवर घेतलं. गर्दीतून वाट काढत काढत आईनं त्याला सोडलं. आणि पाहतो तर काय, समोर भानुदास महाराज कीर्तन करतायत. भानुदास महाराजांनी त्याला बघितलं आणि म्हटलं, आला कुर्मदासा? हो महाराज आलो. आणि पाहतो तर काय, कीर्तन सुरू झालं. कीर्तन झालं आणि आता दुसरा दिवस पुढच्या गावी जायचंय. कुर्मदासानं हट्ट धरला. मुली छान ऐकतायत. मुलांची इच्छा दिसत नाही. पण एक लक्षात घ्या, ज्याच्यातला शेवट. आणि पाहतो तर काय, कुर्मदासानं त्या कीर्तनकाराला विनंती केली, महाराज
मला पण पंढरपूरला यायचंय. अरे गुरुदासा, तुला पाय नाही, तुला हात नाही आणि तू पंढरपूरला येणार. तू सगळी मंडळी चालत निघणार आहे. तुम्ही हो म्हणा महाराज, तुम्ही फक्त हो म्हणा, मी येतो की नाही पहा. आणि महाराज नव्या स्वरामध्ये म्हणाले, बरं ठीक आहे चल. ही सगळी मंडळी एका गावाहून दुसऱ्या ठिकाणी निघाली, दुसऱ्या गावी निघाली, पंढरपूरकडे पायी वाट चालले. हा गुरुमदास रात्रीतूनच चालत 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 पुढच्या गावी जाऊन पोहोचायचा. आणि पाहतो तर काय, त्या गावामध्ये जायचा आणि सगळ्यांना सांगायचा, अहो ऐका, अहो ऐका, महाराज येत आहेत आणि त्यांच्या कीर्तनाची सोय करायची आहे. त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्वांना वारकऱ्यांना भाकरी पिठलं भाकर द्यायचंय. गावचा गाव तयार व्हायचं. गावातल्या सगळ्यांनी, गावातल्या लोकांना, त्या आलेल्या सगळ्या वारकऱ्यांना जेवणाची व्यवस्था करायची. अगं ऐकलं का, ऐकलं का, आज बघा कीर्तन होणार आहे भगवंताच महाराजांचं. आणि कीर्तन व्हायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा गुरुमदास चालायचा, पुढच्या गावी जायचा. आणि असं करत करत त्यानं बारशी ओलांडलं, माड्याजवळ लवूळ आलं. आणि त्या लवूळला आल्यानंतर मात्र गुरुमदासाचं शरीर चालून चालून रक्तबंबाळ झालेलं, पाय फुटलेले, हाताला पूर्ण उरबाडे झालेले, शरीरावरचा कपडा पूर्ण सुरवटलेला. आणि तसाच तो लवूळ या गावी पोचला. आणि आता मात्र त्याला सामने ना. आणि त्यानं पण महाराजांना विनंती केली, महाराज मला माफ करा, मी आता नाही पंढरपूरला येऊ शकत. पंढरपूरला पांडुरंगाला सांगा माझं पुण्य कमी पडलं, मी नाही येऊ शकणार. पांडुरंगाला सांगा मी नाही येऊ शकणार, मला इथपर्यंतच येता आलं. आणि मग महाराजांनी दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये त्या कार्यक्रमासाठी, त्या मोठ्या आषाढी एकादशीसाठी जमा झालेलं पूर्ण पंढरपूर. आणि त्या पंढरपूरमध्ये महाराजांनी पंढरपूरला गेल्या गेल्या पांडुरंगाला मनोमन सांगितलं, तेव्हा वाट पाहत पाहत गुरुमदास पडलाय वाळवंटात. पांडुरंगाचं लक्ष रखुमाईकडे गेलं आणि रखुमाईला तो म्हणाला, पांडुरंग म्हणाला, रखुमाई ऐकलंच का, तू ना आता मोठ्या पद्धतीनं तू सगळं सांभाळ, मला गुरुमदासाला भेटायला यायचंय. आणि मग गुरुमदासाला भेटण्यासाठी पांडुरंग लवूळ या गावी आले. तर या लवूळ या ठिकाणी पांडुरंग पोहोचले. पांडुरंगानं त्या लवूळला आल्यानंतर गुरुमदासाला मांडीवरती घेतलं. त्याचं डोकं अलगद मांडीवर घेतलं आणि पांडुरंगाने संविधान के लिए चारों के तरफ एक आवाज निवेदिता। आणि
आदरणीय सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमे पूजन करून आता या कार्यक्रमात माननीय डॉक्टर राजीव टोपे आदरणीय दत्तात्रय बांगोडके सोलापूर तालुक्यातील मूळ गावचे शिक्षक आहेत की ज्यांचं कर्तृत्वान शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं काम आहे अशा सर्व शिक्षकांचा सत्कार आपण खासदार प्रणितभाई शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी आयोजित केला. कार्यक्रमाला थोडा उशीर झाला, ठीक आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. देशाचे नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा आपण कार्यक्रम आयोजित केला होता. आतापर्यंत काहींना सांगतो की तालुक्यामध्ये आतापर्यंत जे पुरस्कार सोहळे झालेत ते सगळे सोलापूर शहरामध्ये झालेत आणि विद्यार्थ्यांच्या समोर झाले नाही. हे सभागृहामध्ये सुट्टीच्या दिवशी होतं. आमचा प्रयत्न हा होता की मुलांना सुद्धा या आदर्श शिक्षकांचा त्यांचं कर्तृत्व त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातील कार्य हे समजावून विद्यार्थ्यांच्या समोर आपण या ठिकाणी सत्कार व्यक्त केला. तालुक्यातील 15 शिक्षक आपल्या डाव्या बाजूला स्टेजच्या जे आहेत ते निवडलेले सुद्धा आम्ही लोकांमधून निवडले. निवड समिती आम्ही वगैरे असं काही केलं नव्हतं, परंतु प्रत्येक गावातील लोकांना विचारलं की आपल्या गावातील एक चांगलं काम करणारा उपक्रमशील शैक्षणिक कार्य करणारा शिक्षक की ज्याची निवड ही लोकांना आम्ही केली आणि त्यांना निवड समिती फाईल वगैरे आम्ही काही मागवलं नाही आणि त्यांना सुखद धक्का आम्ही दिला. त्यांना फोन करून सांगितलं की तुमचं या ठिकाणी खासदार ताईंच्या हस्ते शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी ट्रॉफी सन्मान चिन्ह देऊन तुमचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळं हे ग्रामीण भागामध्ये वैभवची इच्छा होती की गोडक्या प्रशाला ताईंचं त्या निमित्तानं यावं. त्यामुळे हा कार्यक्रम या शाळेमध्ये घेतला आणि समोर मुलांनाही त्याची प्रेरणा मिळावी आणि ताईंचे विचार ऐकायला मिळावे, या शिक्षकांचा सत्कार सोहळा पाहायला मिळावा हाच एकच उद्देश या ठिकाणी होता. राजकारणामध्ये काम करत असताना या उत्तर सोलापूर तालुक्याचं नेतृत्व शिंदे साहेबांनी 3 वेळा केलं. 3 वेळा विधानसभा मतदारसंघामध्ये अर्थमंत्री असताना 9 वेळा अर्थसंकल्प मांडला. या उत्तर सोलापूर तालुक्यावर एवढे शिंदे साहेबांचे उपकार आहेत. जुनी जाती इथं माणसं आहेत, गोडके तालुक्याचे चिरंजीव आहेत, दुसरे आहेत. की उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये जे रस्त्यांचं जाळं दिसतंय ते शिंदे साहेबांच्या काळामध्ये अर्थमंत्री असताना झालेलं आहे. उत्तर सोलापूरमध्ये जे काही झालं ते शिंदे साहेबांच्या ह्याच्यामध्ये झालं. त्या काळामध्ये काकासाहेब साठे असतील, आमचे वडील हरिभाऊ जाधव असतील, हे जिल्हा परिषद 2 सदस्य या मतदारसंघात असताना सुद्धा संधी त्यांना साहेबांनी दिली आणि या शाळेचं भूमिपूजन सुद्धा सुशीलकुमार शिंदे साहेबांनी केलेलं आहे. एवढं प्रेम हे नांदण वडाळा असेल त्या आजूबाजूची गावं एवढं प्रेम शिंदे साहेबांवरती केलंय. तसंच प्रेम खासदार प्रणितभाई शिंदेवरती आता परवाच्या लोकसभेला आपल्या सर्व तालुक्यातील जनतेने केलं आहे आणि ह्याच्यामध्ये शिक्षकांचा शैक्षणिक कार्याचा जो वाटा आहे तो महत्वाचा आहे. त्यामुळं त्यातून एक उतराई व्हावं. राजकारण करत असताना 20% राजकारण आणि 80% समाजकारण अशी भूमिका आतापर्यंत आमच्या सर्व कार्यकर्त्यांची राहिलेली आहे. त्यामुळं शिक्षकांचा सन्मान या निमित्तानं व्हावा एकच इच्छा असल्या कारणानं आणि तोही ताईंच्या हस्ते व्हावा आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या नावानं पुरस्कार द्यावा हा हेतू मनामध्ये ठेवून हा कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आपण सर्वजण या ठिकाणी मान्यवराला त्याबद्दल सुरुवातीला मी स्वागत करतो आणि सूत्रसंचालकाला विनंती करतो की पुढचा कार्यक्रम सुरू करा. धन्यवाद सर. फळ्यावरची खडूरच्या गडवी विद्यार्थ्यांची जीवन आहे. आपण सर्वजण या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्यासाठी महत्वाचं काय असतं, खडू आणि फळा असतो. फळ्यावरची खडूरेषा गडवी विद्यार्थ्यांची जीवनरेषा, इतिहास आणि भूगोलाचा नकाशा, तसे उंचीत जावी जीवनाची दिशा, अशा पद्धतीचं काम करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. यानंतर त्यांच्या प्रमुख पाहुण्या प्रणितभाई शिंदे खऱ्या अर्थानं अगदी दैजूच्या कार्यालयापासूनचा इथपर्यंतचा प्रवास मी अनुभवलेला आहे. मी बरेचदा दैजूच्या माध्यमातून पथनाट्याच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच वेळा काम केलेलं आहे. तो प्रवास आजही आम्ही अजून म्हणजे नेहरूनगरच्या त्या घरापासून त्या कार्यालयापासून हे होत आहे. तर आपला सत्कार आदरणीय प्रणितभाई शिंदे यांचा सत्कार भारती जाधव यांनी करावाची मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर यानंतर पुरस्कार सगळ्यांनाच त्या तालुक्यातल्या असल्यामुळे सगळ्यांना त्याची माहिती आहे. किशोर अण्णा गुंड पाटणी, यानंतर सुशीलकुमार कुलदीप पाटील,
हे हरिभाई गोकळराव बाळे पण दुसऱ्या या ठिकाणी चालत असून जिल्हा परिषद आदर्श खेळाडू म्हणून देखील पंचायत समितीने काम केले असं शिवाजी पवार मॅडम. त्यानंतर श्री भाऊसाहेब परमेश्वर गोडके शिरेवाडी. भाऊसाहेब त्यानंतर नंबर उत्कृष्ट कोच म्हणून त्यांचं नाव आहे असं आमचे भाऊ गोडकेकर. त्याचबरोबर राजकुमार त्यांचा आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सुहास मल्लिकार्जुन राऊत आणि आम्हाला असू द्या किंवा निबंध असू द्या किंवा कथाकथा असू द्या त्या ठिकाणी या ठिकाणी आपण सत्कार केलाय. सांगण्यामध्ये खूप होतं परंतु वेळ आपला कमी होता. पण माणसं चुकतात कारण चुकणारी माणसं कुठे लागतात. दुसऱ्यांचं या ठिकाणी मान्यवर उपस्थित सगळे माझे बाल मित्र मैत्रिणी. खरं तर खूप वेळ मुलांना उन्हात बसवले. भाषणाचा मुलांना रस नसतो भारतदादा म्हणून त्यांना उगाचच तुम्ही त्रास दिला मुलांना. त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणते. सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देते. अतिशय सुंदर असा कार्यक्रम उत्तर तालुक्यातले एवढे शिक्षक आहेत शिक्षिका आहेत त्यांना आज पुरस्कार देण्यात आला. मला असं वाटतं शिक्षिकांना शिक्षण क्षेत्रात एकंदरीत जेव्हा आपण लोकांना प्रोत्साहन जेव्हा त्यांना बाजू हात देतो तेव्हा एक खूप मोठं प्रोत्साहन असतं. कारण का या देशाच्या भविष्याची जी पिढी असते त्या पिढी सोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट असलेले तुम्ही एकच वर्ग आहात. आणि म्हणून या देशाचं पुढचं 50 वर्षाचा जो प्रगतीचा पथ असणार आहे ते सगळं तुमच्यावर अवलंबून असणार. कोणत्याही महत्वाच्या पॉलिसीवर कोणत्याही महत्वाच्या निर्णयावर कोणत्याही महत्वाच्या राजकीय क्षेत्रातून झालेल्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. पण शिक्षक म्हणून शिक्षिका म्हणून तुम्ही मुलांना काय समजवता शिक्षणाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही त्यांना संस्कार त्यांना देता जे कदाचित घरी ते जास्त वेळ नसतात. म्हणून आई वडिलांकडून पण वेळ अभावी ते देऊ शकत नाही ते तुम्ही देता. ह्याच्यावर या देशाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. आणि आजच्या वर्णातून आपलं देश जात आहे तिथे तुमची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे. कारण का आता हे 4वी 5वीत असतील मला असं वाटतं 10वी पर्यंत आहे. 11वी 12वीला आपण ठरवतो की आपली विचारसरणी कशी असायला पाहिजे आणि विचारसरणी पुढची 50 वर्ष आपल्याला साथ देत असते. तुमची विचारसरणी काय असायला पाहिजे आई वडील सांगत नाही तिला शाळेत शिकवलं जात नाही. ते एका युवकाने स्वतःहून केलेला निर्णय असतो. मी नेहमी म्हणत असते की माझा जन्म जरी या कुटुंबात झाला नसतो तरी माझ्या रक्तात गांधींचेच विचार असते. बाबासाहेबांचे शाहू फुले आंबेडकर आणि महाराजांचेच विचार असते. जिजाऊ आणि रमाईचेच पुरोगामी महाराष्ट्राचे सर्व धर्म समभावचेच विचार असते. माझे विचार काँग्रेसचेच असते. कारण का मी संविधान आणि लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते. कारण का ज्या पद्धतीत माझ्या शिक्षकांनी मला घडवलं त्यांनी कधी त्यांचे विचार थोपले नाहीत आमच्यावर. पण जो देशाचा इतिहास आम्हाला सांगितला ज्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग केला आणि दिला तो सगळा इतिहास जेव्हा माणूस ऐकतो तेव्हा तो आपोआप ठरवतो की आपण काँग्रेस आणि सर्वधर्म समभावाच्या मार्गावर चालले पाहिजे. संविधान आणि लोकशाहीच्या मार्गावर चालला पाहिजे. आणि तो आपोआप दावा मी एक्झॅक्टली म्हणत नाही पण सेंटर किंवा डावी त्याची विचारसरणी असते. पण ती नक्कीच राईटच विचारसरणी नसते ती लेफ्ट असते. मला माहित नाही तुम्ही म्हणजे शाळेत राईट आणि लेफ्ट त्याला म्हणतात डावी आणि उजवी विचारसरणी ती अजून त्यांचे शिकले तर नाही. पण तो निर्णय एका युवक आणि युवतीचा असतो. तो
शकत नाही, पण त्याला योग्य निर्णय घेण्यास शिक्षण द्यावं लागतं. ते शिक्षण आता महत्वाचं झालं. ते सिलेबसमध्ये कदाचित नसेल आणि ती पूर्णतः तुमची जबाबदारी आहे असं पण मी म्हणत नाही, पण ती तुमची खूप मोठी जबाबदारी आहे. ज्यामुळे हे देश अखंड राहू शकतं, लोकशाहीची ज्योत जिवंत राहू शकते. कारण का उद्या जाऊन हेच ठरवणार आहे, राजकीय नेते ठरवणार नाही आहे. जसं मी म्हणाली, हा देशाचा युवा आणि या देशाची युवतीच ठरवणार आहे की हे देश आपल्याला आपल्या बाजूचं देश उदाहरण देते, पाकिस्तानचं उदाहरण देते. ते देश धर्मावर चालते, ते देश पूर्णपणे त्यांची वोटिंग सिस्टीम धर्मावर चालते आणि म्हणून ते आपल्या 20 वर्ष मागे, 20 पण नाही 50 वर्ष मागे आज ही पिढी पाकिस्तानवर राज्य करते, ती तुम्ही 20 वर्षापूर्वी घडवलेली पिढी आहे. आणि तिकडची विचारसरणी कशी असल्यामुळे आज पाकिस्तानाची जी पिढी आहे ते अतिरेकी आहे, ते फॅशिस्ट आहेत, ते टेररिस्ट आहेत. पण तीच पिढी आज भारतामध्ये IITचे चेअरमन आहेत, तीच पिढी आज भारतामध्ये इस्रोचे चेअरमन आहेत, तीच पिढी आज भारतामध्ये खूप IBM सारख्या मोठ्या पोस्टवर आहे. हा फरक आहे. जन्म दोन्ही देशांचा एकाच वेळेस झाला, पण त्या वेळेच्या विचारसरणीने जे घडवलं ते पाकिस्तानाला टेररिझम करतात आणि आपल्या देशाचे IIT IBM इस्रोचे या ठिकाणी चेअरमन आहेत. हा फरक आणि तो शिक्षणाचा फरक आहे, तो शिक्षणाचा फरक आहे. आणि म्हणून तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. एवढी आशा ठेवली, अपेक्षा तुमच्याकडून ठेवली. आम्ही करते आहोत, आम्ही पॉलिटिशियन्स आहोत, आम्ही तर बोलणारच. माझं काम फक्त रस्ता पाणी ड्रेनेज प्रत्येक वेळेस असायला नाही आहे, पण लोकशाही आणि संविधानाची ज्योत अखंड कशी राहू शकते ते बोलणं पण माझं कर्तव्य आहे. पूर्ण सोलापुरात मी नाही बोलली, डॉक्टरचं कोण बोलायचं, तर बाकी सगळे भारतीय दुसऱ्या पक्षाचे. आणि म्हणून मला असं वाटतं शिक्षक असतील, शिक्षिका असतील, त्यांची भूमिका पण अतिशय महत्वाची आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा उल्लेख या ठिकाणी घेत नाही, पण सगळ्यांना स्वीकारणं, कोणामध्येही जात पात धर्म रंगाचा भाषेचा भेदभाव न करता या देशाला एक आपला पहिला धर्म कोणता आहे तर भारतीय असण्याचा धर्म आहे. मग आपण हिंदू मुस्लिम ते काही वेगवेगळ्या जाती, ही भावना परत लोकांमध्ये आणणं, परत मुलांमध्ये आणणं आणि सगळ्यांना स्वीकारणं. आज जे धर्मा जातीचे भेदभाव निर्माण करतायत त्यांना धडा शिकवणं पण तुमचं काम आहे. त्यांना धडा शिकवणं पण तुमचा धडा असायला पाहिजे तुमच्या पुस्तकात. कारण त्याला मातृभूमीने सगळ्यांना स्वीकारलंय, ही मातृभूमी सगळ्यांना सांभाळते, वेगवेगळ्या प्रांताचे वेगवेगळ्या धर्माचे. तर आपण कोणाला लोकांमध्ये भेदभाव करा, आपली हिंमत पण नसायला पाहिजे. या मातृभूमीचे तुकडे याच पद्धतीत करतो, तिथे तुम्ही मला असं तुमचा रोल महत्वाचा होतो. मी हात जोडून विनंती करते की कधीतरी एक तास ह्या गोष्टीवर आपण आउट ऑफ सिलेबस जरी असलं तरी ह्या गोष्टीवर एक डिस्कशन घ्या मुलांमध्ये. मुलांना व्यासपीठ द्या त्यांचे विचार मांडायला, मुलांना त्यांची विचारसरणी कोणत्या दिशेत जाते हे पण तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्हाला बदलण्याची पण क्षमता आहे आणि म्हणून त्याच्यासाठी डिस्कशन झाले पाहिजे. सगळंच एकतर्फी झालं तर त्याला लोकशाही म्हणत नाही, संवाद हा झालाच पाहिजे. मी गावोगावी जाते, मी संवादावर भर ठेवत असते. तो संवाद, त्या संवादाला एन्करेज करा आणि या देशाला अखंड ठेवा. या लोकशाहीची ज्योत जी आहे ती सदैव ज्वलंत ठेवा. या संविधानाचं रक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आवाज आम्ही करतो पण अंमलात तुम्ही आणू शकता आणि ते तुम्ही कराल अशी आमचा बाळगते. आज साहेबांच्या बाळगीच्या निमित्त हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय, म्हणून मी ती लिबर्टी घेतली तुमच्याशी माझ्या मनात जे काय ते बोलायला. आणि जाता जाता एवढंच सांगते की माझा एक विचार आहे की अपक्ष म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक असं ब्रेन स्टॉर्मिंग सेशन सोलापुरात जेवढे शिक्षक आणि शिक्षिका आहेत त्यांच्यासाठी घेऊन एक दिवसभराचं चर्चासत्र संविधान आणि लोकशाहीवर
आयोजित करण्याचा भारतात आपण प्रयत्न करतो. सगळ्यांना तिथे बोलवून सगळ्यांना आमंत्रित करून सगळ्यांसाठी एक चर्चासत्र जेवण वगैरे घेऊन, कारण का आपण शिक्षकांसोबत जे बोलतो ते उद्या ते पुढच्या पिढीला जाऊन सांगणार आहे. म्हणून अतिशय इम्पॅक्टफुल ते वर्कशॉप झालं पाहिजे. ते आयोजित करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांना आमंत्रित करते आणि सगळ्या मुलींना मनापासून शुभेच्छा देते. खूप मोठी स्वप्न बघा, खूप मोठे भाव. एक मैत्रीण म्हणून एक बहीण म्हणून कधी काय लागलं तर मी तुमच्या सोबत आहे. आईवडिलांना पण जाऊन सांगा, ते देखील त्यांना कधी काही लागलं, मदत लागली किंवा गरज भासली किंवा तुम्हाला पुढे शिकायचं असेल आणि आईवडिलांची परिस्थिती नसेल तर नक्की सगळ्यांना आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत एवढं या ठिकाणी सांगते. आणि शिक्षण म्हणजे फक्त अभ्यास नाही, म्हणजे पुस्तकं नाही, त्याच्या बाहेर जाऊन पण जर तुम्ही त्या खेळ खेळत असाल त्याला पण शिक्षण म्हणतात, त्याला पण ज्ञान म्हणतात. जर तुम्ही ड्रॉइंग करत असाल, जर तुम्ही डान्स करत असाल, जर तुम्हाला कुठली कशी आवड असेल, प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला ज्ञान शिकवते. हे कधीच विसरू नका. एवढंच या ठिकाणी मी नमूद करते. आपले धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मॅडम. आज या कार्यक्रमासाठी आपण इथे उपस्थित राहिलात. मी सर्व शिक्षकांच्या वतीने, यशवंत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने व आमच्या विद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो. आज या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिल्यात आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आदरणीय भारती जाधव, आदरणीय वैरामजी काका साठे, सर्व सदस्य, सर्व संचालक मंडळ सर्वजण उपस्थित राहिला. पुनश्च एकदा आपले आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.